इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। पक्षाचा आपण गेले अनेक दिवसापासून कामाला म्हणजे कुठल्याही पदाला किंवा कुठल्याही या गोष्टीला कार्यक्रमाला आपण उपस्थित होते आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटांनी जाहीर केल्यानंतर आपली पहिली बैठक या ठिकाणी उपस्थित होते। असं काही नाही, मी प्रत्येक कार्यक्रमाला भाग घेत होतो, प्रदेश मीटिंगला पण जात होतो किंवा केंद्राने जी जबाबदारी दिली निवडणुकीच्या वेळेस ती निवडणुकीची जबाबदारी सुद्धा मी पार पाडलेली आहे। आणि आता निवडणूक आहे असं म्हणून नाही, गिरीश भाऊंनी मला सांगितलं होतं भेटण्याकरता, म्हणून आज भेटायला आलो होतो। आमची काही चर्चा झाली, ती चर्चा खुलेआम करण्यापेक्षा तुम्ही नेत्यांशीच चर्चा करा, या विषयावर मी तर काही बोलू शकत नाही। पाटील एक 10 वर्ष चांगले खासदार म्हणून कार्य झालेला आहे, कार्यकाळ तुमचा चांगला राहिलाय, पक्षाने पुन्हा संधी दिली तर कसं वाटतंय, कसं राहील? संधी दिली तर चांगलंच वाटणार आहे। नेमकी आजमध्ये आता चर्चा झाली, एक कुठल्या तुम्ही नाराज होते अशी चर्चा होती, नाही त्या संदर्भामध्ये आज किती महाजनांनी तुम्हाला बोलवलंय, तुमचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला? मी कधीही नाराज राहत नाही आणि कधीही नाराजीचा सूर उमटवला नाही कधी कोणा, आणि कधी कोणालाही सांगितलं नाही मला पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून मी नाराज आहे किंवा अशा पद्धतीने कुठेही वल्गना मी केलेला नाही। नाना, तुम्ही 10 वर्ष सलग खासदार राहिले, तुमचं देखील तिकीट कापलं गेलं होतं, त्यानंतर तुम्ही कुठलाही बंड केला नाही, पुन्हा पक्षाच्या कामात कार्यरत राहिलात, परंतु परवाचाच प्रसंग आहे, जळगावच्या खासदारांचं तिकीट कापलं गेलं आणि लगेच त्यांनी पक्षांतर केलं, काय म्हणाल? ती बघा, ठीक आहे, पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल, एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा अधिकार त्यांना आहे। प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे, पण ज्या पक्षाने 10 वर्षापर्यंत आपल्याला 2दा खासदारकी दिली, 2दा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो आणि एका रात्रीत कुठला पक्ष बदलला ना, हे आपल्या रक्तात नाही आणि मला काही योग्य वाटलं नाही। मला सुद्धा ठाकरे गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती, परंतु पक्ष बदलवणे हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं।